आसाममध्ये काय झालेलं आहे, तर आसाममध्ये पुन्हा एकदा हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावरती लोकांनी विश्वास हं. दाखवलेला आहे आणि ₹1,500 लाडकी बहीण योजना तिथे सुद्धा जोरदार बळालेली आहे आणि भाजपकडून 26 लाख महिलांच्या खात्यामध्ये दरवर्षी पैसे जे आहेत ते जमा होतात. खरं तर गौरव गोगोई, राहुल गांधी यांनी सुद्धा जोरदार ताकद जी आहे ती आसाममध्ये लावलेली होती. मात्र काँग्रेसने ऐनवेळी AIUDF सोबत आघाडी तोडली. मुस्लिम मतांचं विभाजन झालं आणि त्याचा मोठा फायदा जो आहे, तो कुठेतरी आसाममध्ये भाजपला झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ईशान्य भारतामध्ये भाजपचा दबदबा कायम राहिलेला आहे. 2016 पासूनची खरं तर ही पकड आहे आणि ही पकड जी आहे ती पुन्हा एकदा यशस्वी झालेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्मा जे वारंवार सांगत होते, की आसाममध्ये आम्ही येणार आहोत, आसाममध्ये आम्ही येणार आहोत. तर येस, आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने विजय मिळवलेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल नक्की बोलायला हवं. अ, ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर काँग्रेसचं एक मोठं आव्हान होतं आणि त्यांना सुद्धा मोडीत काढून खरं तर आसाममध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं तर 1 जानेवारी 1969 ला हेमंत बिस्वा शर्मा यांचा जन्म झाला आणि वकील आहेत ते स्वतः शिक्षणाने. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. 2015 मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर खरं तर भाजपचं विशेषतः आसामचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर बदललं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि विशेषतः नॉर्थ ईस्ट मधलं जे काही पॉलिटिक्स होतं, तर त्या भागामधली मोठी असं आपण म्हणू शकतो, की एक मोठी जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा होती आणि त्याचा उपयोग जो आहे तो अर्थात भारतीय जनता पक्षाला झाला. विशेषतः आरोग्यासारखं क्षेत्र होतं, शिक्षणासारखं क्षेत्र होतं, अर्थक्षेत्र होतं. यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. जालूकबरी कॉन्स्टिट्युएन्सी ही त्यांची 2001 पर्यंत राहिलेली आहे आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते कॉटन कॉलेज गुवाहाटीला झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी लॉची डिग्री घेतलेली होती आणि अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं. 2001 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून काँग्रेसने तिकीट दिलेलं होतं. 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने नॉर्थ ईस्टमध्ये भाजप पसरवलेला आहे, त्यामध्ये एक मोठा रोल जो आहे तो हेमंत बिस्वा शर्मा यांचा राहिलेला आहे. 2021 मध्ये पहिल्यांदा भाजपला त्यांनी तिथे विजय मिळवून दिला आणि त्यानंतर 10 मे 2021 ला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पुन्हा एकदा दुसरं नावच तिथे तेवढं मोठं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा 2026 मध्ये हेमंत बिस्वा शर्मा हे आता आसामचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि याच्यामध्ये जवळपास मला असं वाटतं, की संशय घेण्यासारखं नाहीये, हे स्पष्ट आहे. विशेषतः कोरोना काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं होतं, तर त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कौतुक झालेलं होतं. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठं त्यांचं काम होतं. यासोबतच डिजिटल गव्हर्नन्स जो आहे, तर ई-सरकार जे आहे, तर त्यामध्ये एक मोठं काम केलेलं आहे. यासोबतच 50,000 पेक्षा जास्त शिक्षक त्यांनी अपॉइंट केले, अशा पद्धतीचा त्यांचा दावा होता आणि त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आता आसाममध्ये सुद्धा बिनविरोध जवळपास सत्ता मिळवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, पॉंडिचेरी, आसाम, पश्चिम बंगाल या 3ही राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवलेली आहे. आज एकूण 5 निवडणुका होत्या. तामिळनाडूमध्ये टी-व्ही-के जोरदार पुढे आलेला आहे, जोरदार मुसंडी मांडलेली आहे. तर केरळमध्ये मात्र काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आजचे जे निकाल आहेत ते मला असं वाटतं, की खूप दोघांनीच फक्त सत्ता राखलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी पारडं जे आहे ते फिरलेलं आहे. विशेष